नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपल्याला प्रायव्हेट MBBS म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट MBBS याचा राऊंड वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ बघायचा आहे आणि तो स्टेट कोटामधना बघायचा आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटा प्रायव्हेट MBBS राऊंड वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ आणि ते कॅटेगरीनुसार बघायचं आहे आपल्याला. पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. आता ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1चा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता बघा. मार्क होते 602, SML होती 6633 आणि ऑल इंडिया रँक होती 74,342. मग गेल्या वर्षीचे मार्क होते 602 आणि गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक होती 74,342. मग त्याच्या जवळपास जी रँक असेल त्या रँकसाठी या वर्षीचे मार्क असतील 482. आता राऊंड 2, गेल्या वर्षी मार्क होते 598, SML होती 7109 आणि गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक होती 79,233. मग याच रँकला या वर्षीची रँक जर आपण कंपेअर केली तर या वर्षीचे मार्क असतील 480. आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड गेल्या वर्षी 596ला क्लोज झाला. SML होती 7300 आणि ऑल इंडिया रँक होती 81,167. मग या रँकच्या जवळपास जी रँक आहे त्याला या वर्षीचे मार्क असतील 470. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी स्टेट कोटामधना राऊंड 1चा कट ऑफ ॲप्रॉक्सिमेट 482पर्यंत असेल, राऊंड 2चा कट ऑफ 480पर्यंत असेल आणि स्ट्रे व्हॅकन्सीचा कट ऑफ असेल 477. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. मग OBC कॅटेगरीसाठी राऊंड 1साठी गेल्या वर्षी 602 मार्क हवे होते आणि SML होती 6,697 आणि ऑल इंडिया रँक होती 74,926. मग या रँकच्या आसपास या वर्षी म्हणजे 2025ला मार्क असतील 482. म्हणजे या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ ॲप्रॉक्सिमेट असेल 482. आता आहे राऊंड 2. OBC कॅटेगरीसाठी राऊंड 2ला गेल्या वर्षी 597 मार्क हवे होते. SML होता 7,206 आणि ऑल इंडिया रँक होती 80,245. पण याच रँकसाठी यावर्षी ॲप्रॉक्सिमेट जी रँक होती त्याला मार्क हवे आहेत 479. म्हणजे यावर्षी राऊंड 2चा कट ऑफ असेल 479पर्यंत. आता आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग गेल्या वर्षी OBC कॅटेगरीमध्ये स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी मार्क हवे होते 596. SML होती 7,325 आणि ऑल इंडिया रँक होती 81,325. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क हवे आहेत 475. म्हणजे यावर्षी 475ला स्ट्रे राऊंडमध्ये OBC कॅटेगरीला स्टेट कोटामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. पुन्हा बघा, यावर्षी म्हणजे नीट 2025ला राऊंड 1ला 482पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. राऊंड 2साठी 479 आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी 475 ॲप्रॉक्सिमेट मार्क हवे. पुढची कॅटेगरी आहे ACBC. मग ACBC कॅटेगरीमध्ये स्टेट कोटामध्ये पहिल्या राऊंडसाठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 600. गेल्या वर्षीची SML होती 6,983. ऑल इंडिया रँक होती 77,839. मग आता या रँकच्या ॲप्रॉक्सिमेट रँकला यावर्षी म्हणजे 2025ला मार्क हवेत ॲप्रॉक्सिमेट 480. आणि ACBCसाठी राऊंड सेकंडसाठी गेल्या वर्षी मार्क होते 597. SML होती 7,222. ऑल इंडिया रँक होती 80,354. या रँकच्या आसपास जर रँक असेल तर मार्क हवे 477. मग 477 मार्काला ॲप्रॉक्सिमेट राऊंड सेकंडला ACBC कॅटेगरीमध्ये स्टेट कोटामधना ॲडमिशन मिळू शकेल. पुढचा आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग ACBC कॅटेगरीमध्ये स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 597. SML होती 7,258 आणि ऑल इंडिया रँक होती 80,805. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क हवेत 477. म्हणजे 477 मार्कांना स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये ACBC कॅटेगरीमध्ये स्टेट कोटासाठी ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. मग राऊंड 1साठी SC कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 538. SML होती
13,750. ऑल इंडिया रँक होती 1,52,992. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क हवे असतील 431. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 431 जर मार्क असतील तर राऊंड 1ला SC कॅटेगरीमध्ये स्टेट कोटासाठी प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. आता राऊंड सेकंडसाठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 531. SML होती 14,331. ऑल इंडिया रँक होती 1,61,973. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क हवे आहेत ॲप्रॉक्सिमेट 426. आता पुढचा आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी गेल्या वर्षी SC कॅटेगरीमध्ये 531 मार्क हवे होते. SML होती 14,321 आणि ऑल इंडिया रँक होती 1,62,087. आता या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क हवे 426. आता पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. मग ST कॅटेगरीसाठी राऊंड 1साठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 402. SML होती 26,449. ऑल इंडिया रँक होती 3,69,420. मग या रँकच्या आसपास यावर्षी म्हणजे 2025ला जी रँक असेल त्याला मार्क हवेत 328. आता राऊंड 2साठी ST कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी मार्क हवे होते 399. SML होती 26,573. ऑल इंडिया रँक होती 3,71,448. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 327. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 327 जर मार्क असतील तर यावर्षी ST कॅटेगरीसाठी राऊंड 2ला ॲडमिशन मिळू शकेल. आता पुढचा आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग ST कॅटेगरीमध्ये स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी गेल्या वर्षी मार्क हवे होते 397. SML होती 26,743. ऑल इंडिया रँक होती 3,74,678. मग यावर्षी या रँकच्या आसपास जी रँक असेल त्याला मार्क असतील 326. म्हणजे 326 जर मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 326 जर मार्क असतील तर ST कॅटेगरीमध्ये स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये प्रायव्हेट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. हा आहे कॅटेगरीनुसार राऊंड वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ कोणाचा तर प्रायव्हेट MBBS म्हणजे सेमी गव्हर्मेंट MBBS फॉर स्टेट कोटा. इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.